एकीकडे आपला देश महासत्तेकडे वाटचाल करतोय असं म्हणून खोटा पण मोठा प्रचार पूर्ण देशात चालू असताना आज आमच्याच तालुक्यातील ग्रामीण भागातून एका शिक्षकाचा दारू ढोसून झिंगाड तमाशा करतानाचा व्हिडिओ आला। पहा, शिक्षकाचं नाव आहे अनंत वर्मा, राहतो माहूरला आणि शिकवतो शेकापूरच्या शाळेत। आपल्या गव्हामध्ये जसे किडे असतात ना, तसंच आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा काही किडे आहे, काही असे लोक आहे की ज्यांनी पूर्ण शिक्षण क्षेत्राचं वाटोळ केलं, गोरगरिबांच्या लेकराचा वाटोळ केला। तर अशा ह्या दारुड्या शिक्षकाला केवळ बडतर्फ करून जमणार नाही, तर त्याला आजपर्यंत त्याला जेवढा पगार दिला ना, तो सुद्धा व्याजासकट वसूल करा। नुसताच वसूल करू नका, तर ह्याला जन्मठेपेची शिक्षा द्या। यांनी जसं विद्यार्थ्याचं आयुष्य बर्बाद केलं ना, तसंच ह्याचंही आयुष्य बर्बाद करा। अरे, ज्ञानदानासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये जर असे शिक्षक दारू पिऊन जात असतील तर सोडायचं काम नाही। तर यासोबतच विषय शिक्षकांचा आला म्हणून बोलतो, शासनानं सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवावी की शिक्षकांना इतके अवांतर कामं देऊन ठेवलेले आहे। आम्ही स्वतः शाळेत जाऊन पाहतो तर ऑनलाईन हजेऱ्या असतील, खिचडीचे कामं असतील, रोजच्या रोज रजिस्टर मेंटेन करणं, ऑनलाईन लिंक भरायच्या शासनाच्या, 2 दिवसाला मिटिंगा। जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांना जेवढं काम नाही, कलेक्टर ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना जेवढं काम नाही, त्यापेक्षा जास्त कामं शासनानं शिक्षकांना दिलेले आहेत। त्यामुळे शिक्षक राहिला नसून आता सरकारचा फक्त एक कर्मचारी झाला आहे। या सगळ्या घोटाळ्यामुळं शिक्षकांना शिकू दिल्या जात नाही आहे आणि हा सगळा घाट जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा आहे। जसं निरंजन टकले म्हणाले की मागच्या 10 वर्षात 14,000 शाळा बंद झाल्या, तर इथून पुढच्या 10 वर्षाच्या काळात उरलेल्या सगळ्या शाळा शासन बंद करणार आणि त्याच्यासाठी शिक्षकांची ही बदनामी चालू आहे। त्यामुळं असे जे अतिरिक्त कामं शिक्षकांना दिले जातात ना, ते पहिले बंद करायला पाहिजे आणि त्यांना फक्त शिकू द्या। प्रायव्हेट शाळेपेक्षा कितीतरी पटीनं जिल्हा परिषदेचा जाज्वल्य इतिहास आहे। हजारो उदाहरणं आहेत आपल्याकडे। जगामध्ये सगळ्यात जास्त उत्कृष्ट शाळा म्हणून त्या वाबळेवाडीच्या वारे गुरुजींच्या शाळेचा उल्लेख झाला आहे। संपूर्ण जगातील उत्कृष्ट शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळेचा गौरव झाला। रणजित दिसले गुरुजींची शाळा, ती सुद्धा उत्कृष्ट शाळा होती। त्यांनी सुद्धा शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचं काम केलं। गेल्या वर्षी एक इंटरनॅशनल स्पर्धा भरली होती, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा एका भारतीय विद्यार्थ्याची निवड झाली, तो सुद्धा जिल्हा परिषद शाळेतून शिकला। देशामधल्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा क्षेत्रात जा, सगळ्यात जास्त MPSC UPSCचा रिझल्ट पहा, सगळ्यात जास्त रिझल्ट हा सरकारी शाळेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांचा येतो। सगळ्यात जास्त नेट JEEला लागलेले मुलं असतील, MBBS BAMSला लागलेले मुलं असतील, ते सरकारी शाळेतून आलेले आहे। त्यांचं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेतून झालेलं आहे। आणि असं असताना अशा दळभद्री लोकांमुळे जिल्हा परिषद शाळा बदनाम होत आहे आणि अशा पिदाड्या शिक्षकांमुळेच पालकांचा कल हा प्रायव्हेट शाळेकडे जातोय। पटसंख्या कमी होत आहे, मग शाळा बंद पडते। शाळा बंद पडण्यासाठी जबाबदार हे पिदाडे शिक्षक आहे। म्हणून अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षकांवर कठोरात कठोर, अति कठोर कारवाई करणं गरजेचं आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी आमच्या विकास पुरुष आमदार साहेबांना तसंच नांदेड जिल्हा परिषदच्या CO EO यांना आठवण करून देतो की 8 महिने झाले शाळा सुरू होऊन माहूर तालुक्यात 108 पदं रिक्त आहेत। काही शाळांवर तर शिक्षक सुद्धा नाही। गरिबांच्या लेकराच्या भविष्याचा उकंडा होऊ देऊ नका। सुरळीतता आणा। दत्तप्रभू।